महाराष्ट्रासह अनेक भागांवर दुष्काळाचं सावट आणणारा अल निनोचा प्रभाव संपला। हंगामाच्या उत्तरार्धात चांगल्या मान्सूनचा अंदाज। सोलापूर शहरात जोरदार पावसाने बळीराजा सुकावला तर खरीप पिकांना त्याचा फायदा होणार। आंबोली घाटात कचरा टाकल्यास आता 1000 रुपयांचा दंड। पर्यटकांना घाट आणि धबधबा परिसरात स्वच्छता राखणं बंधनकारक। हिंगोलीच्या औंढा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तर रामेश्वर आडगाव मध्ये ढगफुटी। हिंगोली जिंतूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून। पौष्टिक बदामाचं फुटपाथवर पॅकिंग। नवी मुंबईतल्या एपीएमसीत अनधिकृत कारखाने। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। पुण्यात 8 कार आणि 9 दुचाकींची चोरी। बंटी आणि बबली स्टाईलनं चोरी करणारा जोडपं गजाड। कोल्हापूरचं ग्रामदैवत कपिलेश्वर मंदिरात चोरी। शिवलिंगावरचं तांब्याचं अभिषेक पत्र, पूजेचं साहित्य आणि चांदीचा मुखवटा लंपास। यवतमाळमध्ये तलाठ्याला वाळू माफियांकडून मारहाण। दिग्रजच्या गांधीनगरमध्ये वाळू माफियांची दादागिरी। मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। वर्धा ट्रॅव्हलची दुचाकीला धडक। भीषण अपघात। आई आणि मुलाचा जागीच मृत्यू। नालासोपाऱ्यात तलावात पोहायला गेलेल्या 2 जणांचा बुडून मृत्यू तर 3 अल्पवयीन बेपत्ता। शक्तीपीठ महामार्ग शेतकरी भूमिहीन होणार असेल तर प्रकल्पाला विरोध करू। भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डेंचा इशारा। नंदुरबारमध्ये वासुदेवाचं पात्र साकारून सर्व विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत। शाळेत येताच विद्यार्थ्यांचं औक्षण। भारतीय लष्करात स्वदेशी आत्मघाती ड्रोनची पहिली तुकडी दाखल। लष्कराला शत्रूंच्या अड्ड्यांवर गुप्तपणे हवाई हल्ले करता येणार।